तर तिथं रायगडमध्ये सुद्धा नेमकी असाच प्रकार निर्माण झालेला होता। तिथं देखील राडा झालेला होता, बाचाबाची झालेली होती। निवडणुकांचा हा पहिला दिवस, पण पहिलाच दिवस कापताना पाहायला मिळतोय। याच मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। उदय सामंत काय म्हणतायत, स्नेहल जगताप काय म्हणतायत, पाहूया आपण। खरं तर ही युतीच्या दृष्टीनं, महायुतीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या ठिकाणी युती आणि महायुती झालेली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करावी अशा पद्धतीच्या तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या। परंतु महाडमधलं राजकारण गेले 1 वर्ष जे चालू आहे त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं गरजेचं होतं। आमचे मंत्री महोदय, आमचे सहकारी भरत गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं। भरत गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं। लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं। त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे त्याची भरत गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे। पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे। पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं। त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे। पण नाहक विकास गोगावले आणि भरत गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही। विकास गोगावलेंचं असं म्हणणं देखील आहे की त्यांच्यावर पिस्तूल रोखण्यात आलं, त्याचबरोबर ज्या फॉर्च्युनर आणि ज्या गाड्या आल्या डॉक्टरशिपच्या माध्यमातून माझ्यावर मारायला आल्या असं देखील विकास गोगावलेंचं म्हणणं आहे। विकास गोगावलेंचं म्हणजे भरत गोगावलेंचे चिरंजीव। माझं तेच मत आहे। विकास गोगावलेंना त्यांचे वडील मंत्री आहे त्याचं पूर्ण भान आहे, परंतु काही लोकांना रायगडमध्ये सत्तेच्या नावाखाली भरत गोगावले आणि विकास गोगावलेंना त्रास द्यायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत। जर फॉर्च्युनरमधनं हॉकी स्टिक आल्या असतील, विकास गोगावलेंवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। पण याच्या पुढे जाऊन महाडमध्ये हे असं आपण चालू ठेवणार आहोत का, हे महायुतीच्या नेत्याने देखील समजून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे। आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा अधिकार एवढ्यासाठीच आहे की हे होऊ नये, हे घडू नये। त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो म्हणून अनेक वेळा मी पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये मला यश आलं नाही। आता तरी पुढे जाऊन नेते मंडळींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून निपक्षपातीपणे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि भरत गोगावलेंची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे आणि विकास शेठची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे। काय घडलं या ठिकाणी? आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे। आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत, सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे। स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही। पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतून आज महाडमध्ये हा अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे। मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भोळी पडू नका। या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे।
आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही जिंकू, पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप, त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणाने आहेत, हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते. राज्यात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या